नमस्कार. आज प्रार्थना या विषयावर मी जरा बोलणार आहे तुमच्याशी, की प्रार्थनेचं महत्त्व आपल्या जीवनात किती आहे. तुम्ही दिवसभर नका देऊ प्रार्थनेला, मी म्हणत नाही दिवसभर द्या. सकाळ आणि संध्याकाळ हे 2 टाईम फक्त तुम्ही प्रार्थनेला द्या. तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी आपोआपच येणार आहे आणि तुमचे जे निगेटिव्ह विचार आहेत ना, ते खूप कमी कमी होणार आहेत. पहिल्यांदा सकाळी उठल्यावर मोबाईल हातात न घेता 2 मिनिट फक्त प्रार्थनेसाठी द्या आणि त्यामध्ये असं सांगा की प्रभू, मला आज तुमच्या स्वर्गाच्या भंडारातून पैशांचा पुरवठा कर. माझा दिवस आज चांगला जाऊ दे. माझ्या फॅमिलीचं रक्षण कर, माझं रक्षण कर. एवढं जरी तुम्ही म्हटलात ना, तरी ते नक्की होणार त्या दिवशी. मनापासून म्हणायचं. मनापासून म्हटलं की ती गोष्ट तुम्हाला मिळतेच. कारण युनिवर्स आपल्याला ती द्यायला तयार असते. तथाच तू म्हणत असते ती की तू जे काय बोलशील तेच हो. त्यासाठी आपण बोलतानासुद्धा दुसऱ्यांबद्दल चांगल्याच विचाराने बोलावं आणि प्रार्थनासुद्धा चांगल्याच विचाराने करावे, की जेणेकरून आपली पॉझिटिव्ह थिंकिंग वाढेल आणि पॉझिटिव्ह विचार केलात ना, तर तुमचं नक्की काम होणार आहे. आणि संध्याकाळी पण झोपाच्या टायमिंगला तुम्ही प्रार्थना करा आणि जे मी सांगितलं तेच तुम्ही फॉलो करा, की बाबा देवा, मला तुमच्या स्वर्गाच्या भंडारातून मला पैशाचा पुरवठा करा. मला कामात माझे यश मिळू दे. मला व्यवस्थित काम जमू दे. माझ्याकडे सेविंग राहू दे. असं जर तुम्ही म्हटलात ना, तर नक्की तुमच्याकडे सेविंग राहणार. तुमचं जे काही काम अडकलेलं आहे ते पण तुमचं काम नक्की होणार 100%. पण मनापासून प्रार्थना करा सकाळ संध्याकाळ. बघा, तुम्हीच फरक जाणवाल. तुम्हालाच फरक कळेल की प्रार्थनेत किती शक्ती आहे. मी करते, मलाच प्रार्थनेत जी शक्ती आहे ती मला आत्ता जाणवायला लागली. त्यामुळे मी प्रार्थना कधी सोडत नाही, करते. मी असं म्हणत नाही की तासभर द्या, 5 मिनटं फक्त तुम्हाला जी प्रार्थना येते तशी देवाला प्रार्थना करायची. तुमच्यात नक्कीच फरक पडणार आहे. माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. थँक्यू.